चला बनवूया आपण काहीतरी टेस्टी. तर मी घेतलेला एक कांदा, एक आलू आणि चिरून बारीक सांबार. बघा, आपण 5 जणांची पोळी बनवणार आहोत. तर मी मिरची घेतलेली आहे, 7-8 मिरची घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेली आहे. आणि घेतलेले आहे वाटाणे. वाटाणे तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. आणि घेतलेलं आहे अर्धा किलो पोहे. तर कढई आपण आता ठेवूया. कढई, त्यामध्ये टाकूया तेल. आपल्याला जर जास्त तेल पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता. मला मीडियम पाहिजे त्यामुळे मी थोडं टाकलं. आणि तेल गरम होऊ देऊ. तेल गरम व्हायला 5 मिनटं लागेल. तेल गरम झाल्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये आलू. चला टाकूया आलू. बघा मी टाकला, चराटे कसं आहे त्याने. आलूला आपण शिजू द्यायचं आहे. आलू शिजल्यानंतर आपण बाकीचं टाकूया. आलू शिजायला थोडा वेळ लागेल. आलूमध्ये थोडं मीठ टाकून द्यायचं. आपण जेव्हा नाश्ता करेल तेव्हा आपल्याला फिक्का नाही लागेल. आणि टाकलेला आहे मी कांदा. चला कांदा मिक्स करून घेऊया आपण आता. कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा. आलू कांदा मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकूया. बघा, मिरची पण मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करायचं. आणि तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितली का? मी त्यामध्ये पापड, कुरडई, तुम्हाला चिप्स वगैरे सांगितलेले आहे. तुम्ही रेसिपी नक्की बघा. एकदम इझी पद्धतीचे पापड सांगितलेले आहे मी त्यावर. तर आपला टोमॅटोचे पापड पण टाकलेले आहे मी, तुम्ही बघायला जाऊन. चला आपली रेसिपी बनवूया आपण. तर आता टाकूया आपण त्यामध्ये शेंगदाणा. झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण वाटाणा शेंगदाणा मिक्स करून घेऊया चांगले. वाटाणे लगेच नाही टाकायचे, वाटाणे तेलामध्ये फुटतात. फक्त 2च मिनिट होऊ द्यायचे तेलामध्ये. चला हे मिक्स झाल्यानंतर आपण आपले पोहे जे आहे ती मुरू टाकूया. चला आता मी घेतलेले आहे पोहे. बघा, पोहे घेतले, त्यामध्ये पाणी टाकून धुवून टाकते आणि 2 मिनिटं तेलामध्ये मुरू देते. चला मी घेतलेलं जिरं, हळद मिक्स करून घेते मी आता चांगलं. हे पोहेचं पाणी फेकून द्यायचं आणि त्यामध्ये मीठ टाकून ठेवून द्यायचं, म्हणजे ते मुरते आणि सॉफ्ट येते. तर बघा मी मिक्स करून घेतलेले आहे हे सर्व. थोडी हळद टाकून दिली मी कलर यायसाठी पोहेला. आणि मिक्स करून घेते. थोडा आपण गरम मसाला पण टाकू शकतो. तुम्हाला वाटत असेल की गरम मसाला पाहिजे तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता. आणि धनिया पावडरसुद्धा टाकू शकता. तर मी हे सुद्धा मिक्स करून घेते चांगलं. हळद थोडी आलूला लागू द्यायची म्हणजे टेस्ट येतील. तर आता आपले पोहे टाकूया आपण, जे आपण भिजू ठेवले होते ते वाले पोहे. बघा, चांगलं मिक्स करून घेऊया. शांशीने पकडायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे चांगलं मिक्स केलं जाईल. बघा, सुंदर पद्धतीने. आता राहिलेले पोहे आहेत हे सुद्धा आपण थोडं पोहे टाकून मिक्स करत आहोत, कारण सर्व पोहे चांगले मिक्स झाले पाहिजे म्हणून. मी बाकीचे पोहेसुद्धा आता मिक्स करेल. त्यामध्ये सांबार टाकून दिला मी. आता चला मिक्स करून घेऊया चांगले आतून खोरून घ्यायचे, कारण कढईला लागलं नाही पाहिजे. चला आपले पोहे बनवून रेडी झालेले आहे. तुम्ही यामध्ये निंबूसुद्धा टाकू शकता. कशी वाटली रेसिपी तर सांगा, लाईक करा, शेअर करा. मागची व्हिडिओ पण बघा.